प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र धुळेच्या संयुक्त विद्यमाने कृषी धान्य महोत्सव संपन्न, जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी धुळे शहरातील नंदन प्रॉपर्टी मैदान पंचायत समिती समोर भव्य कृषी धान्य महोत्सव आयोजित करण्यात आले। त्याचं उद्घाटन आज धुळे ग्रामीण आमदार राम बधाने यांच्या हस्ते करण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील शेतकरी यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली उत्पादित केलेला सकस सात्विक शेतमाल यांचा भव्य असा धान्य महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असून सलग 11 ते 12 एप्रिल या 2 दिवसीय कृषी धान्य महोत्सव पार पडत असून यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला। तर प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून धुळे जिल्हा कृषी पदवीधर उद्योग विकास सहकारी संस्था लिमिटेड धुळे, धुळे ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धुळे व जय भूमी ॲग्रो यांचा देखील या ठिकाणी सहभाग असून सदर कृषी धान्य महोत्सव पार पडत आहे। या कृषी धान्य महोत्सवात शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांकडे फळे, भाजीपाला व भुसार माल वाजवी दरात अत्यल्प दरात उपलब्ध होत असून कृषी धान्य महोत्सवात नेर महिला बचत गट, शोभा नॅचरल, सप्तशृंगी महिला गट, नवनाथ स्पाइसेस, जीएसटी फार्मर प्रोड्युसर कंपनी, बामखेडा पारधी ॲग्रो प्रोडक्ट्स कंपनी, पद सिद्ध गट, आजनाडे महिला गट, ग्रीन हॉबिट पुणे, तोरणकुडी सेंद्रिय गट, पोशिंदा शेतकरी उत्पादक कंपनी, कन्हैयालाल शेतकरी उत्पादक कंपनी, उमरपाटा परिसर शेतकरी उत्पादक कंपनी, त्याचबरोबर वडणे येथील सेंद्रिय कृषी भूषण शेतकरी दिलीप पाटील, अनंत ठाकरे, दिनेश माडी, सौ मंगला पाटील, प्रभाकर चौधरी, प्रसाद ऐरराव, रवींद्र वाघ, टी स्पाइसेस, वाल्मिक पाटील, नांद्रे, शशिकांत शिंदे, समाधान पाटील, दंडाने, नितीन कुमावत, रतिलाल पावरा, दुर्लभ जाधव, प्रदीप पाटील, श्रीमती रूपा मावची, आशिष पाटील, सौ राजश्री पवार आदी शेतकऱ्यांचा गहू, खपली गहू, हरभरा, बाजरी, दादर, ज्वारी, नागली, हातसडीचा तांदूळ, तूरडाळ, मूगडाळ, उडीद डाळ, काबुली हरभरा, भगर, जवस, कुडीद, लाकडी घाणा तेल, गुड, सेंदव मीठ, हळद, नागली पापड, विविध प्रकारचे पिठे, मसाले, कुरड्या, शेवया